विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी अनेकांना आश्वासनं दिली जातात आणि या आश्वासनांचा मुख्य आधार असतो विधान परिषदेची वर्णी। आणि आता याच विधान परिषदेवर वर्णी लागावी म्हणून कोल्हापूरमधल्या नेत्यांनी आता जोरदार लॉबिंग सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात या लॉबिंगच्या अनुषंगाने कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय। विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच। भाजप शिंदे सेनेत कुणाची लागणार वर्णी। इच्छुकांच्या मुंबईच्या फेऱ्या वाढल्या, लॉबिंगही जोरात। राज्यात राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाहीये। मात्र त्याआधीच कोल्हापुरात अनेक नेत्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय सोयीसाठी विधान परिषदेचा शब्द दिल्याचा दावा अनेक नेते करतात, तर लोकसभा पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन म्हणून आमदारकी मिळेल असा दावा संजय मंडलिक गटाकडून केला जातोय। भाजपच्या महेश जाधव यांनी देखील आपण पक्षासाठी काम केल्याचं सांगत विधान परिषदेवर दावा केलाय, तर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला विधान परिषदेचा शब्द दिल्याचा दावाही सत्यजित कदम यांनी केलाय। त्यातूनही संधीचा फायदा झाला नाही असे आमचे आदरणीय संजय मंडलिक साहेब हे पराभूत झाले, पण त्यांचं पुनर्वसन करण्याचा शब्द साहेबांनी जर दिला असेल तर आता त्यांचं नाव आपण गेले 2-3 दिवस झालं बघतोय की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल यामध्ये त्यांचं नाव घेतलं जाते, पण शिंदे साहेबांनी दिलेला शब्द ते पाळतात हे नक्की आहे। कोल्हापूरला एक विधान परिषद देणं हे क्रमप्राप्त आहे आणि यामध्ये माझं नाव आघाडीवर असणं हे साहजिकच आहे। यामध्ये कोल्हापुरातले सर्व पदाधिकारी, पक्षाचे, जनता सगळे पाहतात माझं काम, त्यामुळे मला अशी खात्री आहे की विधान परिषदेवरती माझी नियुक्ती होईल। इकडे महायुतीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांची रस्सीखेच सुरू असताना तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेसच्या सतेज पाटील यांना रोखण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या सावकार मदा नाईक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या आमदारकीची स्वप्न अनेक नेत्यांना पडत असल्याचं दिसून येत आहे। मात्र त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।